नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा, गट अ गट ब पूर्व परीक्षा या दोन्ही पूर्व परीक्षांमध्ये इव्हन तुमच्या मेन्सच्या परीक्षा असतील, विज्ञान या विषयाचं महत्त्व किती आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत आहे। याच्यामध्ये विज्ञान या विषयाची जी भीती आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, एनसीईआरटी वाचावं लागतं, 11th-12th स्टँडर्डची पुस्तकं वाचावीच लागतात, फिजिक्सची पुस्तकं वाचावी लागतात, बायोलॉजी वाचावं लागतं। पण हे सगळं करणं पॉसिबल आहे। 11वी आणि 12वी एनसीईआरटी, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्रीची पुस्तकं वाचणं आपल्याकडे तेवढा वेळ नसतो म्हणजे इतरही सब्जेक्ट आहेत ज्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो। पण क्वेश्चनची लेवल पाहता आयोग तुम्हाला आता सध्या जर आपण बघितलं तर खूप डिफिकल्ट क्वेश्चन विचारत आहे सायन्सचं। मग या सगळ्यावरती सोल्युशन काय? तर आपलं पब्लिकेशन याच्यावरती सोल्युशन घेऊन आलेलं आहे। प्राध्यापक रवी भूषण सरांचं लुसेंटचं जे पुस्तक आहे, विद्यार्थी प्रिय पुस्तक, तर ते पुस्तक अनुवादित केलेलं आहे मराठीमध्ये केसागर पब्लिकेशननी। या पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत। पूर्वीचे जे तुम्ही पेपर झालेले बघा, राज्यसेवेचा असेल, कंबाईनचा असेल, बरेच क्वेश्चन तुमचे या पुस्तकातून कव्हर होतात। तर पुस्तकांशी तोंडवळ जे आपलं सेगमेंट चालू केलं होतं प्राध्यापक डॉक्टर अनिरुद्ध सरांनी, तर इथं आपण आज बघत आहोत रवी भूषण सरांचं लुसेंट जनरल नॉलेज पुस्तक की ज्याच्यामधून तुम्हाला काय काय मिळत आहे। ठीक आहे, ओके। पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती भेटेल। ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही एमपीएससी सेक्शनमध्ये जावा किंवा पीएसआय एसटीआय सेक्शनमध्ये जावा। त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सायन्स कॅटेगरीमध्ये जाता तेव्हा सायन्स कॅटेगरीमध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळून जातं। ठीक आहे, जनरल सायन्स याच्यामध्ये तुम्ही जावा। याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्राध्यापक रवी भूषण यांच्या लुसेंट जनरल सायन्स 14 वर्षचे पुस्तक विद्यार्थी प्रिय ठरलेलं आहे। या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलेला आहे। मूळ लेखक आहेत रवी भूषण सर, अनुवाद केलेला आहे अमर मुळे सर आणि योगेश नेतनकर सरांनी, संस्करण आहे डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर सरांचं। ठीक आहे, ओके। राज्यसेवा पूर्व परीक्षा जो 23 होता पेपर 4 जूनचा, तिथं 22 पैकी 19 प्रश्न, विचार करा 22 पैकी 19 प्रश्न म्हणजे खूप झाले। तर हे 19 प्रश्न आपल्या या पुस्तकातून होते। त्याच्यानंतर 2022चा जो पेपर होता 23 पैकी 23 प्रश्न या पुस्तकातून होते। ठीक आहे, ओके। तर हे पुस्तक तुम्हाला तुमच्या प्रिलियम मध्ये खूप मोठी मदत करणारं ठरणार आहे। पुस्तक ऑफिशियल वेबसाईटवरती मिळेल। याच्या व्यतिरिक्त अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती पण पुस्तकं मिळतात। शिवाय तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर केसागर बुक हाऊसला जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता। ठीक आहे, ओके। चला तर आपण बघूया पुस्तकामध्ये नक्की आपल्याला काय मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं कलरफुल आहे पुस्तक, ब्लॅक अँड व्हाईट नाहीये। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पुस्तक तुम्हाला कलरफुल मिळत आहे। ठीक आहे, ओके। बघा, तक्ते, आकृत्या, चित्रे आणि आराखडे याच्यामध्ये तुम्हाला काही तक्ते मिळतील, डायग्राम आहेत, इमेजेस टाकलेले आहेत, आराखडे आहेत, ज्याच्यामधून तुमच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत ना त्या कॉन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होतील। ठीक आहे, ओके। थोडंसं ब्लॅक अँड व्हाईट असलं ना तर काय होतं, थोडंसं बोर व्हायला होतं। ठीक आहे, थोडंसं आपण लेखकांबद्दल बघूया इथं। बघा, जे लेखक आहेत ना ते मूळ लेखक आहेत प्राध्यापक रवी भूषण सर। तर शास्त्र शाखेतील हे एक व्यासंगी अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत। लुसेंटचं पुस्तक कोणाला नाही माहिती, प्रत्येक विद्यार्थ्याला माहित असतं, लक्षात घ्या। पण लँग्वेजच्या प्रॉब्लेममुळे आतापर्यंत आपल्याला हे पुस्तक वापरता आलं नव्हतं। हिंदी आणि इंग्लिशमध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे। पण आता आपल्याकडे सोल्युशन आहे, केसागर पब्लिकेशननी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे। ठीक आहे, ओके। तर हे जे पुस्तक आहे रवी भूषण सरांनी शास्त्र शाखेतील सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या सगळ्या सब्जेक्ट वरती लुसेंटची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत। आता आपलं जे पुस्तक आहे मराठी ते सायन्सचं फक्त एक अनुवादित केलेलं आहे। ठीक आहे, ओके, क्लिअर। आणि इथं 14 वर्ष हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती आलेलं आहे। 9 आवृत्त्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या आहेत आणि या पुस्तकाचं मराठी अनुवाद करण्याची जबाबदारी त्यांनी कोणावरती टाकलेली आहे, आपल्या केसागर पब्लिकेशन वरती। ठीक आहे, ओके। आणि हेच पुस्तक आता आपल्याला राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे। सोबतच जेव्हा तुम्ही हे पुस्तक घ्याल त्याच्या सोबत तुम्ही केसागर ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स मॉडेल प्रॅक्टिस सेट पण घेऊ शकता। याचेही मूळ लेखक रवी भूषण सरच आहे, अनुवाद केलेला आहे हेमंत देव सर। म्हणजे थेरी आपल्याला कितपत समजते ते बघण्यासाठी आपण हे वस्तुनिष्ठ स्वरूपातलं पुस्तक
वापरू शकतो. ठीक आहे, ओके. तर लेखकांबद्दल आपण बघितलं, त्याचं वैशिष्ट्य आपण सांगितलं की आतापर्यंत ज्या 2 एक्झाम झालेल्या आहेत, 2023 ची परीक्षा आणि 2022 ची परीक्षा, तिथं खूप सारे क्वेश्चन या पुस्तकामधून कव्हर झालेले आहेत. ठीक आहे, ओके. चला, बघा. तर आता लेखकांचं मनोगत इथे थोडंसं बघूया. तुम्ही म्हणाल की मॅडम लेखकांचं मनोगत का गरजेचं आहे? गरजेचं आहे. महत्वाचे मुद्दे मी सांगते. बघा, हे जे पुस्तक आहे ना, हा पुस्तक म्हणजे लेखक काय म्हणतायत की या पुस्तकाशी रिलेटेड बघा, मूळ संदर्भाची रचना करताना UPSC, MPSC, सीसॅट, NDA, CDS, रेल्वे बोर्ड, स्टाफ सिलेक्शन, अनेक राज्यांचे लोकसेवा आयोग या सगळ्या परीक्षा पद्धतींचा त्यांनी अभ्यास केला आणि मग हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. याच्यामध्ये जर त्यांनी बघितलं तर याच्यामध्ये मूळ पुस्तकाची रचना करताना NCERT ची विज्ञान विषयाची पुस्तके, मॅन्युअल ऑफ सायन्स आणि इतर दर्जेदार संदर्भ त्यांनी वापरलेले आहेत. म्हणजे विचार करा की तुमचा इथून किती सारा मोठा सिलेबस कव्हर होतोय. ठीक आहे, तर महत्वाचं मी इथून तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथं आपल्याला बघायचं आहे की पुस्तकामध्ये नेमकं काय आहे. बघा, आतापर्यंत याच्या व्यतिरिक्त अजून थोडीशी इन्फॉर्मेशन मी देते. याच्या व्यतिरिक्त केससागर बद्दल थोडस तुम्ही जाणून घ्या. आता तुमची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह नाहीये 25 पासून, तुम्हाला आन्सर रायटिंग करायचं आहे, बरोबर. तर तिथं तुम्हाला जे UPSC चे विद्यार्थी पुस्तक वापरतात, उदाहरणार्थ रोमिला थापर मॅडमचं पुस्तक असेल किंवा माजिद हुसेन सरांचं पुस्तक असेल, के सिद्धार्थ सरांचं पुस्तक असेल, तर ही सगळी पुस्तकं हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहेत आणि याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे केससागर पब्लिकेशनने. ठीक आहे, ओके. तर हेही तुम्हाला इथं महत्वाचं ठरणार आहे. आता आपण पुस्तकाबद्दल बघूया. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ज्याच्याबद्दल उत्सुकता होती ते आपण इथं बघतोय. ठीक आहे, ओके. चला, तर पुस्तकामध्ये तुम्हाला काय काय मिळत आहे आपण बघत आहोत. पुस्तकाची इंडेक्स झूम केलेला आहे, दिसते का बघा. ओके, बघा. तर जीवशास्त्राचा जो सेक्शन आहे तो पहिला सेक्शन आहे जीवशास्त्र. विद्यार्थ्यांचं असं मत असतं की बायोलॉजीवरती खूप जास्त क्वेश्चन येतात. क्वेश्चन बायोलॉजीवरती पण येतात, केमिस्ट्रीवरती पण येतात आणि फिजिक्सवरती येतात, पण थोडीशी बायोलॉजीची संख्या कशी असते, जास्त असते. तर पुस्तक कलरफुल आहे, सगळ्यात महत्वाचं. तर पुस्तकामध्ये तुम्हाला पहिलाच टॉपिक आहे सजीवांचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन वरती कंबाईनला 100% क्वेश्चन असतो, राज्यसेवेलाही असतो, तुमच्या मेन्सच्या परीक्षा असू द्या. म्हणजे जिथं जिथं ज्या ज्या एक्झाम मध्ये तुम्हाला बायोलॉजी विचारलं जातं ना, तिथं तुम्हाला क्लासिफिकेशन टॉपिक विचारला जातो, लक्षात ठेवा. तर इथं तुम्हाला 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम जी आहे, सजीवांची 5 सृष्टी असेल किंवा बायनॉमियल नॉमेनक्लेचर असेल, द्विनामकरणाची द्विनाम प्रणाली असेल आणि काही महत्वाच्या सजीवांची शास्त्रीय नावं ज्याच्यावरती तुम्हाला प्रिलियमला क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, ओके. तर सजीवांच्या 5 सृष्टी, सजीवांच्या नामकरणाची द्विनाम प्रणाली, काही महत्वाच्या सजीवांची शास्त्रीय नावं तुम्हाला इथं या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. ओके. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक तुमचा आहे पेशीशास्त्र. इथं तुम्हाला डायग्राम पण दिलेली आहे. पेशी सिद्धांत, बघा पेशी सिद्धांत तुम्हाला NCERT मध्ये मिळेल, पण NCERT वाचायची गरज नाही, तुम्हाला या पुस्तकामधून सगळं कव्हर होतोय. पेशीय घटक ऑब्लिक पेशीमधले जे अवयव आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. विविध सजीव आणि त्यांच्या पेशीतील गुणसूत्रांची संख्या, क्वेश्चन पेपर काढून बघा, तुम्हाला ते नाकतोड्यावरती वगैरे क्वेश्चन आलेले आहेत. तर या गुणसूत्रांवरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. पेशींचे प्रकार आहेत तिथे तुम्हाला, त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. आणि पेशी विभाजनाचा सिद्धांत कंबाईनला याच्यावरती क्वेश्चन होता. क्वेश्चन पेपर काढून बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. मी तुम्हाला सांगते इथं क्वेश्चन विचारलेत, पण तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढून बघा. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे विषाणू, विषाणूजन्य रोग, जीवाणूजन्य रोग आयोग विचारतं, जीके टाईप कंटेंट. तर इथं तुम्हाला विषाणू बद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. देन इथं चौथा भाग तुम्हाला दिलेला आहे मोनेरा सृष्टी. बघा सेपरेटली सगळं दिलेलं आहे तुम्हाला. मोनेरा असेल, प्रोटिस्टा असेल, कवक असेल. तर इथं तुम्हाला जीवाणू, जीवाणूमधील पोषण, प्रजनन आणि उपयुक्त व हानिकारक जीवाणू याच्यावरती खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. फक्त आपल्याला माहित नसतं की हे मोनेरा सृष्टीमध्ये अभ्यास करताना हे अभ्यासलं जातं. आपण काय करतो, आपण तुटक तुटक अभ्यास करतो. ठीक आहे, ओके. प्रोटिस्टा सृष्टी आहे. त्याच्यानंतर कवक सृष्टी आहे. कवक याच्यामध्ये तुम्हाला लायकेन वरती क्वेश्चन आलेला होता, मला वाटतं राज्यसेवेच्या पेपरमध्ये तुम्हाला 3 लाइनर किंवा 4 लाइनर असा लायकेन वरती क्वेश्चन होता. ठीक आहे, ओके. तर कवक, कवकांची आर्थिक उपयुक्तता आणि शेवाळ. त्याच्यानंतर आहे वनस्पती सृष्टी. वनस्पती सृष्टीमध्ये तुम्हाला थॅलोफायटा असेल,
ब्रायोफायटा असेल, ट्रॅकिओफायटावरती अजून कधी क्वेश्चन आलेला नाहीये पण येऊ शकतो. एक बीजपत्री, महत्वाची फुले आणि वनस्पती याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. द्विबीजपत्रीची काही महत्वाची फुले आणि वनस्पती. ठीक आहे, तर वनस्पती सृष्टीमध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा आयोग कायम विचारत आलेला आहे. इव्हन तुम्हाला प्लांटशी रिलेटेड प्लांट्स हार्मोन्स असतील, C4 प्लांट असेल, C3 प्लांट असेल, याच्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघूया पुस्तकामध्ये. 8वा टॉपिक इथं दिलेला आहे आवृत्तबीजी रुपिकी. ठीक आहे, आवृत्तबीजी रुपिकी. आता ज्यांना ज्यांना हे थोडंसं काही विद्यार्थ्यांचं कसं असतं माहिती का, सगळं मराठीमध्ये नकोय, सगळं इंग्लिशमध्ये नकोय, म्हणजे बायलिंग्वल पाहिजे असतं. इथं थोडंसं तुम्ही ट्रान्सलेशन करून घेऊ शकता. तर बघा, आवृत्तबीजीची रुपिकी, इथं तुम्हाला मूळ असेल, खोड असेल, पान असेल, फूल असेल, फळ असेल, या सगळ्या म्हणजे ब्रँच, न्यूज याच्याबद्दल सगळं तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. वनस्पती उती, उतींवरती क्वेश्चन विचारला जातो. प्राणी उती असतील, वनस्पती उती असतील. वनस्पतीमधील पोषण सगळ्यात महत्वाचा टॉपिक. प्लांट मला वाटतं NCERT मध्ये हा टॉपिक आहे. तर पोषण, वनस्पतीमधील पोषण, याला IMP करा आणि इथूनच तुम्हाला C3 प्लांट, C4 प्लांट आणि वनस्पती हार्मोन्स जे असतात ना त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, सॉरी, पुढे दिलाय त्यांनी सेपरेट टॉपिक, वनस्पती संप्रेरके. वनस्पतीमधील संप्रेरकांचे विविध प्रकार, जोड्या लावामध्ये वगैरे तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे वनस्पतीच्या उंचीसाठी कोणतं संप्रेरक असतं, जर एखाद्या वनस्पतीची पानं पिवळी पडत असतील तर ते कशामुळे पडतात वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये वनस्पतीवरती जे रोग पडतात ना तर त्या रोगांवरती पण क्वेश्चन असतो. जनरली राज्यसेवेला जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारतात, कंबाईनला फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारतात. ठीक आहे, ओके. तर इथं तुम्हाला विषाणूजन्य रोग, जीवाणूजन्य रोग, कवकजन्य रोग आणि अजैविक रोग. ओके, तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट टॉपिक आपला आहे पारिस्थितिकी. आता याच्यामध्ये काय होतं माहिती का, याच्यामध्ये जे कंबाईनचे विद्यार्थी असतात ना त्यांना काय वाटतं माहिती का, की पर्यावरण हा जो घटक आहे हा आपल्याला विचारत नाही. पण असं नाहीये. करंट अफेअर्सचा जो भाग असतो, करंट अफेअर्स मधून ज्या पर्यावरणाच्या न्यूज कव्हर होतात त्या तुम्हाला विचारल्या जातात, भले कुठलीही एक्झाम असू दे. ठीक आहे, तर स्पेसिफिक राज्यसेवेसाठी तुम्ही बघाल तर पारिस्थितिकीय घटक असतील, पारिस्थितिकी क्रम असेल, पारिस्थितिकीय संस्था असतील, त्याचे घटक असतील, किंवा वनस्पती पारिस्थितिकी वर्गीकरण असेल, प्रदूषण आणि प्रदूषणाचे प्रकार, याच्यावरती आयोग प्रत्येक वर्षी 100% क्वेश्चन विचारतो. फॉर एक्झाम्पल बघा, प्रदूषणाच्या प्रकारावरती तुम्हाला साधे सिंपल 2-2 मार्काला क्वेश्चन लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षेला विचारलेले आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट टॉपिक बघा, आपला नेक्स्ट टॉपिक इथं दिलेला आहे तुम्हाला प्राणी सृष्टीचं वर्गीकरण. ओके, आहेत क्वेश्चन याच्यावरती, आहेत, पाठीमागचे पेपर तुम्ही काढून बघा. याच्यामध्ये स्थूल वर्गीकरण आहे, आधुनिक वर्गीकरण आहे आणि समपृष्ठरज्जू संघाचं पण वर्गीकरण आहे. ठीक आहे, ओके. पाठीमागं आपण वनस्पती उती बघितलं, इथं 15वा टॉपिक आपला प्राणी उती आहे. प्राणी उतीमध्ये आपण जो ब्लड टॉपिक करतो तोच आपल्याला महत्वाचा वाटतो, पण त्याच्या व्यतिरिक्त अभिस्तर उती, संयोजी उती, रक्त, रक्तकणिका, मानवाचा रक्तगट, स्नायू उती, चेता उती, याच्यावरती आयोगाचे वारंवार क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, राज्यसेवा पूर्व परीक्षेला तुम्हाला निगेटिव्ह ब्लड ग्रुप असणाऱ्या गर्भवती महिलेबद्दल एक क्वेश्चन विचारलेला होता. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे झाले आपले 15 टॉपिक. पुढे जाऊया आपण. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा. नेक्स्ट आपला 16 नंबरचा टॉपिक आहे प्राण्यांचे पोषण. ठीक आहे, ओके. याच्यावरती क्वेश्चन दिसतात साधे सोपे, पण कंटेंट हाय लेवलचा आपल्याला माहित पाहिजे. तर याच्यामध्ये पोषण, जी पोषक द्रव्ये असतात, तुम्हाला सुकटी, सुजवटी रोगावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला होता. याच्यामध्ये पोषक द्रव्यामध्ये कर्बोदके, मेद, प्रथिने, जीवनसत्व, याच्यावरती आयोगाचे वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यानंतर जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे होणारा रोग, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे रोग, जे आता मी तुम्हाला सांगितले. फक्त त्या रोगांची नावं तुम्हाला मराठीमध्ये पण लक्षात ठेवावी लागतील, इंग्रजीमध्ये पण ठेवावी लागतील. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, तुम्हाला इथं मानवाला होणारे रोग दिलेले आहेत. न्यूक्लिक आम्ल, पाणी, खनिजे यांच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे, जे आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात. खनिजे आणि त्यांची कार्य असतील, बॅलन्स्ड आहार काय असतो, पोषण प्रक्रिया काय असते, हे सगळं तुमचं इथं सरांनी कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर मानवी शरीर संस्था, राज्यसेवा पूर्व परीक्षा
प्रत्येक वर्षी तुम्हाला आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल किंवा एक्स्क्रिटरी सिस्टीम असेल, प्रजनन संस्था असेल, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर इथं तुम्हाला अन्ननलिका पहिलाच तुमचा टॉपिक आहे, म्हणजे 17 नंबरच्या टॉपिक मधला पहिलाच घटक आहे. मानवी पचन संस्था, याच्यामध्ये तुम्हाला अन्ननलिका, सहयोगी पाचक ग्रंथी, पचन यंत्रणा, त्याच्यानंतर श्वसन संस्था, याच्यामध्ये बाह्य श्वसन, आंतरिक श्वसन, पेशी श्वसनाची यंत्रणा आणि मानवी श्वसन संस्था. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्सर्जन संस्था, तुम्हाला युरिन सिक्रिशनचा क्रम विचारलेला होता राज्यसेवा पूर्व परीक्षेला. तर इथं तुम्हाला वृक्क असेल, फुफ्फुसे असतील, त्वचा आहे, यकृत आहे, याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे विथ डायग्राम. ठीक आहे. ओके, क्लिअर. मोठे आतडे, लहान आतडे, त्याची उंची असेल, लांबी असेल, रुंदी असेल, जे काय असेल ते असेल, त्यांचं कार्य असेल. ओके. त्याच्यानंतर मानवी चेता संस्था, इथे तुम्हाला मेंदू, मेरुरज्जू, विशिष्ट ज्ञानेंद्रिये, याच्यावरती क्वेश्चन आधी पण विचारलेले आहेत आणि पुढेही विचारले जातील. ठीक आहे, म्हणजे 100% विचारतातच बघा. त्याच्यानंतर तुम्हाला मानवी शरीरातील अभिसरण संस्था, ठीक आहे, रक्ताभिसरण संस्था आणि लसिका अभिसरण संस्था क्वेश्चन कायम विचारले जातात. त्याच्यानंतर लसिका घटक आहेत. त्याच्यानंतर शरीराची कंकाळ संस्था, तुम्हाला बोनचे प्रकार विचारले होते, आठवते का बघा, 5 प्रकार, फ्लॅट बोन, लॉंग बोन वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये कंकाळ संस्था आहे, कंकालाचे प्रकार आहेत. मानवी कंकाल संस्था, मानवी कंकालातील विविध हाडे आणि सांधे. अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला इथे सांगते, मानवी कान जो आहे ना, त्याच्यातील हाडांचा तुम्हाला क्रम विचारला होता. ठीक आहे. ओके. चला, पुढचा टॉपिक तुम्हाला इथे दिलेला आहे पुस्तकामध्ये, मानवी शरीराची अंतःस्रावी ग्रंथा, अंतःस्रावी संस्था, सॉरी. याच्यामध्ये तुम्हाला पीयूषिका ग्रंथी, औटू ग्रंथी, परावटू ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी, हृदोदिष्ट ग्रंथी, स्वादुपिंड, प्रजनन ग्रंथी. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर इथे सगळं तुम्हाला कव्हर करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर जसं आपण श्वसन संस्था अभ्यासतो, पचन संस्था अभ्यासतो, तसंच तुम्हाला इथं मानवी प्रजनन संस्था पण दिलेली आहे. पुरुष प्रजनन संस्था, स्त्री प्रजनन संस्था आणि मानवी प्रजनन यंत्रणा. ठीक आहे. ओके. नेक्स्ट टॉपिक आहे आपला 18 नंबरचा, अनुवंशशास्त्र आणि जैविक उत्क्रांती. जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत, पण विचारले जातात एवढं मात्र नक्की. तुम्हाला मेंडेलच्या प्रयोगावरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता. सिंपल तुम्हाला कोणत्या झाडावरती प्रयोग केला होता वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. मेंडेलचा प्रयोग असेल, एक संकर, जीवशास्त्रातील विविधता असतील, जैविक उत्क्रांतीचे सिद्धांत, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. याला म्हणतात व्हॅल्यू ऍडिशन. ठीक आहे. ओके. कारण हे सिद्धांत थेरीज असतात ना, ह्या एनसीईआरटी मधून वाचून होत नाहीत, कारण ते मराठीमध्ये ट्रान्सलेट आपण करू शकत नाही, पण इथं मात्र तुम्हाला ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे. गुणसूत्रांवरती क्वेश्चन असतो, त्याच्यानंतर जनुकांवरती क्वेश्चन असतो, जीन्स वरती क्वेश्चन असतात. तर हा जो भाग आहे ना, हा भाग आयोगाकडून विचारला जातो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा 19 पुस्तक किती मोठे बघा. आता तर आपण फक्त बायोलॉजी सेक्शन बघतोय. बायोलॉजी सेक्शन बघतोय. बायोलॉजी सेक्शन मध्ये 19 नंबरचा जो टॉपिक आहे तुमचा, तो टॉपिक आहे मानवी रोग. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मानवी रोगामध्ये तुम्हाला प्रमुख मानवी रोग कोणते आहेत, रोगांचे प्रकार तुम्हाला दिलेले आहेत. अॅक्यूट डिसीज वरती तुम्हाला क्वेश्चन आला होता का बघा, क्वेश्चन पेपर काढून बघा. अॅक्यूट डिसीज वरती क्वेश्चन आला होता. जन्मजात रोग कोणते असतात, न्यूनता विकार, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग, कोविड-19 वरील लसी असतील, बुरशीजन्य रोग, आदिजीवजन्य रोग, अनुवांशिक रोग असेल, कृमीजन्य याच्यामुळे होणारे रोग, राष्ट्रीय रोग असतील. ओके, जस्ट एक मिनिट थांबा. ओके, तर याच्यावरती क्वेश्चन 100% विचारले जातात. ठीक आहे. ओके, म्हणजे या पुस्तकामध्ये दिलेला कोणताही टॉपिक असा नाहीये की ज्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारले आहेत. फक्त अल्टरनेट इयरचे क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघा, तुम्हाला क्वेश्चन मिळून जातील. ठीक आहे. ओके, 20 नंबरचा टॉपिक आहे बायोलॉजी सेक्शन. आपण बघतोय परिशिष्ट आणि परिभाषिक शब्दावली. बघा, हे फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजी मधल्या काही संकल्पना आहेत, बरोबर. त्याच्यानंतर ब्रँचेस, बायोलॉजीच्या ब्रँचेस वरती तुम्हाला राज्यसेवेला क्वेश्चन होता. जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध,
जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारला जातो. वनस्पती शास्त्र शाखा राज्यसेवेला क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर विविध शाखांचे संस्थापक जनक जनरली राज्यसेवेलाच विचारलं जातं. विशिष्ट गुणधर्म असलेल्या वनस्पती दोन्हीकडे विचारल्या जातात. प्राणीशास्त्र इतर विविध शाखा कंबाईनला पण विचारलं जातं, राज्यसेवेला पण विचारलं जातं. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये तुम्हाला खरे आणि खोटे मासे आहेत का क्वेश्चन बघा आहेत, आता जस्ट रिसेंटच्या एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. सर्वसामान्य फळे असतील, भाजीपाला असेल, धान्य, डाळी, मसाले, तर वनस्पती शास्त्रानुसार त्यांची नावं काय आहेत ते तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेले आहेत. वैज्ञानिक नावं, पालेभाज्यांची शास्त्रीय नावं, धान्य आणि डाळींची शास्त्रीय नावं. एक जीके म्हणून हे कंटेंट आपल्याला इथं माहित असलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढचा सेक्शन आपला आहे, सॉरी अजून एक थोडस आपल्याला बायोलॉजी मध्ये कंटेंट मिळतं. तर पुढचं कंटेंट इथं दिलेलं आहे. मसाल्यांची शास्त्रीय नावं, वनस्पतींची शास्त्रीय नावं, त्याच्यानंतर महत्वाचे सागरी प्राणी आणि त्यांची शास्त्रीय नावं, प्राण्यांमधील महत्वाच्या ग्रंथी, मानवी शरीराच्या महत्वाच्या बाबी, मानवी विकार असतील, अंतःस्रावी ग्रंथीशी संबंधित आजार असतील, पेशीय अंगके आणि त्यांचे शोधकर्ते असतील, कीटक आदी जीव आणि त्यांच्याशी संबंधित रोग, वैद्यकीय उपकरणे आणि त्यांचे उपयोग, काही सामान्य फळे आणि त्यांचा खाण्यायोग्य भाग, प्राण्यांच्या हृदयातील कप्प्यांची संख्या, हे कायम विचारलं जातं बघा. भारताच्या वैज्ञानिक संशोधन संस्था, चुकून कधीतरी तुम्हाला जनरल नॉलेज चेक करण्यासाठी एखादा क्वेश्चन याच्यावरती असू शकतो. ठीक आहे, काही प्राणी, पक्षी आणि त्यांची शास्त्रीय नावं तुम्हाला इथं दिलेली आहेत. आणि फायनली तुम्हाला या बायोलॉजी सेक्शन वरती वस्तुनिष्ठ प्रश्न पण मिळत आहेत. म्हणजे एका पुस्तकामधून तुम्हाला इतकं सारं कंटेंट मिळते, विचार करा. तर हा तर फक्त बायोलॉजी सेक्शन आपण बघितलेला आहे. पुढचा सेक्शन आपण बघूया, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीचा भाग त्यांनी अगोदर दिलेला आहे. फिजिकल केमिस्ट्री मध्ये तुम्हाला द्रव्य, मूलद्रव्य, द्रव्याची भौतिक रचना, स्थायूचं वर्गीकरण, द्रव, वायू, द्रव्याच्या दोन अवस्था असतील, रासायनिक रचना असेल, द्रव्याचे घटक असतील. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे अणुवस्तुमानाचं एकक, मोल संकल्पना. तुम्हाला न्यूमेरिकल सोडवण्यासाठी याचा उपयोग होतो. तर इथं तुम्हाला अणुवस्तुमानाचं एकक, मोल संकल्पना दिलेली आहे. नेक्स्ट तुम्हाला याच्यामध्ये अणुची रचना, याच्यावरती फार जास्त क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा. बघा याच्यामध्ये तुम्हाला जे मॉडेल्स आहेत ना, मॉडेल्स वरती क्वेश्चन विचारले जातात. रुदरफोर्डचं मॉडेल असेल, बोहरची अणुसंरचना असेल, किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे त्याच्यावरती क्वेश्चन आहेत. क्वांटम नंबर वरती क्वेश्चन आहेत. समस्थानिके, समभार, न्यूट्रॉन, समन्यूट्रॉन, सम इलेक्ट्रॉनिक, आयसोडायफर, याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन वारंवार विचारलेले आहेत. ठीक आहे, ओके. किरणोत्सारिता, इथे तुम्हाला किरणोत्सारिता आणि त्याचा शोध जास्त विचारला जाणारा टॉपिक हा. ठीक आहे, त्याची किरणे असतील किंवा त्याचे गुणधर्म असतील, वारंवार क्वेश्चन विचारले जातात. मूलद्रव्यांचे प्रकार, अर्ध आयुष्यकाळ, किरणोत्सारी विखंडन कालावधी असेल किंवा आयुष्यकाळ असेल, किरणोत्सारी मालिका असेल, सॉडिफाजन गट विस्थापनाचा नियम आहे ना, याच्यावरती आयोगाने कधी क्वेश्चन विचारला नाही, येऊ शकतो पुढं. किरणोत्सारी समस्थानिके कालमापन विचारलेले आहेत क्वेश्चन. किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर कॉमन आहे, बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला जातो. अणुऊर्जेमध्ये केंद्रकीय विखंडनावरती क्वेश्चन आहे, अणुसंमेलनावरती पण क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. देन पाचवा घटक आहे इथं संयोजन आणि रासायनिक बंध, इलेक्ट्रॉनिक सिद्धांत. ठीक आहे, याच्यामध्ये अजून तरी इतके अवघड क्वेश्चन आपल्याला विचारलेले नाहीयेत. संयोजन म्हणजे काय, आयन म्हणजे काय, पण विचारले जाऊ शकतात. सिद्धांत करून ठेवा. संयोजनेचा इलेक्ट्रॉनिक सिद्धांत राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे ऑक्सिडीकरण क्षपन. इथं जर आपण बघितलं तर ऑक्सिडीकरण संकल्पना, क्षपन म्हणजे काय, ऑक्सिडनांक म्हणजे काय, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे ऍटलिस्ट न्यूमेरिकल सोडवण्यासाठी तरी, जरी तुम्हाला डेफिनेशन नाही विचारलं तरी. ठीक आहे, ओके. आम्ल, आम्लारी आणि क्षार आयोगाचा आवडता टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला आम्लाची संकल्पना आधुनिक आणि जुनी, आम्लारीची पण आधुनिक आणि जुनी संकल्पना, पीएच व्हॅल्यू वरती क्वेश्चन असतो. क्षार म्हणजे काय, दर्शक म्हणजे काय, उभयरोधी द्रावण म्हणजे काय. ठीक आहे, ओके, क्लिअर, विचारलेले आहे त्याच्यावरती क्वेश्चन. त्याच्यानंतर रासायनिक संज्ञा, चिन्हे, सूत्रे, समीकरणे.
अगेन हे तुम्हाला न्यूमेरिकल साठी महत्वाचं आहे. लॅटिन नावावर आधारित मूलद्रव्यांच्या संज्ञा वगैरे आयोगाकडून विचारल्या जातात. ठीक आहे. ओके. रासायनिक अभिक्रियेचा वेग वगैरे असेल, कॅटलिस्ट असतील, त्याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन आहेत. त्याच्यामुळे हाही टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचा आहे. रासायनिक अभिक्रियेत ऊर्जेत होणारे बदल, रासायनिक अभिक्रिया, अभिक्रियेची उष्णता असेल, उष्मा असेल, ज्वलन उष्मा, क्षरण, किण्वन, कायम क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. ओके. द्रावण, इथे तुम्हाला द्रावणाचे प्रकार असतील, द्रावणीयता, वर्गीकरण असेल, कलिल किंवा कलिली विद्राव्य म्हणजे काय, द्रावणाचे गुणधर्म असतील. पायस वरती अजून कधी क्वेश्चन विचारलेला नाहीये, विचारला जाऊ शकतो. तर हे आहेत 11 टॉपिक केमिस्ट्रीचे. ठीक आहे. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला वायू संबंधी नियम. आता इथून पुढचा जो भाग आहे ना, सिद्धांत असतील, नियम असतील, ते तुम्ही थोडस सिरियसली व्यवस्थित करा, कारण का राज्यसेवेला क्वेश्चन तिथे जास्त राहतात. ठीक आहे. ओके. तर वायू संबंधी नियम असतील, विसरण असेल, गती सिद्धांत असतील, तर हे तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये नाही, थेरी मध्ये जास्त उपयोगी पडतात. रासायनिक गतिकी आणि रासायनिक समतोल, इथे तुम्हाला उत्प्रेरण, अभिक्रियेची कोटी, रासायनिक समतोल, रासायनिक गतिशास्त्र सगळं नवीन आहे, पण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके. विद्युत रसायनशास्त्रामध्ये तुम्हाला अरेनियसचा नियम विचारला जाऊ शकतो. विद्युत अपघटन असेल, अपघटनीय विचलनाचा किंवा अपघटनाचा सिद्धांत असेल, इतर महत्वाचे गट असतील, हे तुम्हाला न्यूमेरिकल्स आणि थेरी दोन्हीकडे महत्वाचं आहे. इंधनावरती क्वेश्चन कॉमन असतात, सोपे पण असतात. ठीक आहे. करायला पाहिजे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री वरती क्वेश्चन आहेत. इव्हन तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, याच्यावरतीच आयोगाने पाठीमागे क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पिरियोडिक टेबल वगैरे आपण म्हणतो, पण हा भाग इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये येतो, हे आपल्याला माहित नसतं. याच्यामध्ये तुम्हाला आवर्ती वर्गीकरण, मेंडेलिव्हचं वर्गीकरण, मोसले नियम असेल, मेंडेलिव्हच्या सारणीतील आणि मोसलेच्या सारणीतील, म्हणजे नवीन आणि जुनी सारणी, याच्यामधला डिफरन्स तुम्हाला विचारला जातो, आणि मूलद्रव्यांचे प्रकार. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये तुम्हाला राजधातू वगैरे सगळे इथूनच विचारलं जातं. धातुशास्त्राशी निगडीत प्रक्रिया, याच्यामध्ये तुम्हाला धातुशास्त्र, त्याच्यानंतर काय विचारलं जातं तुम्हाला, धातूचे गुणधर्म असतील, धातू म्हणजे काय, धातुके म्हणजे काय, निष्कर्षण, आणि महत्वाच्या रासायनिक संयुगांची उपयुक्तता. आता इथं जे महत्वाचे रासायनिक संयोग दिलेत ना, सोडियम, अल्युमिनियम, मॅग्नेज, स्टील, चांदी, प्लॅटिनम, पारा, थोरियम, प्लुटोनियम, याच्यावरती क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. अधातूमध्ये जास्त अधातूवरती क्वेश्चन आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ग्रॅफाइट वरती क्वेश्चन विचारलेला आहे बघा, ग्रॅफाइट वरती क्वेश्चन आहे, दगडी कोळशावरती क्वेश्चन आहे, बरोबर, निष्क्रिय वायूवरती क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर अकार्बनी रसायनशास्त्राची मूलभूत तत्वे, याच्यावरती क्वेश्चन आहे. तर दोन्ही करून ठेवा, दोन्ही आपल्याला उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. मानव निर्मित पदार्थामध्ये जास्त क्वेश्चन आपल्याला येत नाहीत, लक्षात घ्या. खतांवरती क्वेश्चन मात्र विचारले जातात. इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. हे झाले इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये तुम्हाला कार्बनी संयुगाचं जे वर्गीकरण आहे ना, तिथून जास्त क्वेश्चन नसतात, पण आपल्याला हे शृंखला संयुगे, क्रियात्मक गट थोडस करून ठेवलं पाहिजे, म्हणजे सिलेबस कव्हर केला पाहिजे. एवढं छान पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तर आपण हे केलं पाहिजे असं वैयक्तिक मला इथं वाटतं. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला, तर इथं आपण बघतोय ऑर्गॅनिक केमिस्ट्री. याच्यानंतर तुम्हाला कार्बनी रसायनशास्त्रातील महत्वाच्या घटना दिलेल्या आहेत. बघा, पुस्तक फार छान आहे, इतकं सगळं कंटेंट दिलेलं आहे, म्हणजे काहीच इथं स्किप केलेलं नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे एनसीईआरटी वाचायची गरज नाही. कार्बनी रसायनशास्त्रातील महत्वाच्या घटना, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला फर्मेंटेशन वरती क्वेश्चन आहे का, आहे. समसूत्रता, भंजन, किण्वन, बहुवारिके, एकवारिके, समजातीय श्रेणी, याच्यावरती क्वेश्चन आहेत. हायड्रोकार्बन्स, याच्यामध्ये तुम्हाला अॅलिफॅटिक, ॲरोमॅटिक वरती तर कायम क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर तुम्हाला कार्बनी संयुगांची सामान्य सूत्रे माहितीसाठी गरजेचे आहे, जास्त क्वेश्चन नसतात याच्यावरती. त्याच्यानंतर तुम्हाला काही कार्बनी संयुगांवरती मात्र आयोगाचा क्वेश्चन असतो, लक्षात घ्या. कार्बनी संयुगांवरती आयोगाचा क्वेश्चन असतो. कार्बनी संयुगे आणि त्याचे उपयोग, याला करा IMP, आयोगाचा क्वेश्चन याच्यावरती राहतो, म्हणजे राहतोच. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर कार्बनी आम्लांचे नैसर्गिक स्रोत आहेत. अल्कोहोल युक्त पेय असतील, ऊर्ध्वपातीत असतील, अऊर्ध्वपातीत असतील, क्वेश्चन नाहीत विचारलेले आतापर्यंत, पण पुढे जाऊन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर पेट्रोलियम, क्वेश्चन आहेत का याच्यामध्ये, आहेत.
एलपीजी गॅसवरती वगैरे क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला अपस्फोटन आणि ऑक्टेनांक असेल, डिझेल असेल, संपीडित नैसर्गिक वायू असेल, गॅसोहोल वरती क्वेश्चन नाही विचारला जाऊ शकतो. प्रोपेन ब्युटेन वरती क्वेश्चन आहे. साबण आणि अपमार्जके याच्यामध्ये कधी क्वेश्चन विचारला नाही पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला तेल आणि मेद याच्यावरती क्वेश्चन विचारले आणि त्याच्यापेक्षा जास्त प्लास्टिक वरती क्वेश्चन विचारले. रबर असतील, नैसर्गिक प्लास्टिक असेल, कृत्रिम प्लास्टिक असेल, याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन आहेत. फायबर धागे याच्यावरती क्वेश्चन आहेत का? आहेत, लक्षात घ्या. धागे आणि मातीची भांडी, ठीक आहे, कृत्रिम धागे असतील, सिरामिक, नायलॉन असेल वगैरे याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन आहेत. स्फोटके आणि सौंदर्य प्रसाधने जास्त क्वेश्चन विचारत नाहीत, थोडे कमी विचारले जातात. युपीएससी ला जास्त विचारतात. डे टू डे लाईफ मध्ये आपण जे कॉस्मेटिक्स वगैरे वापरतो ना, तर त्याच्यावरती युपीएससी मध्ये क्वेश्चन जास्त विचारले जातात. हाच ट्रेंड पुढे आपल्या एक्झाम मध्ये पण चालू राहू शकतो. ठीक आहे, ओके. औषधी घटक आणि रसायने याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये रसायनशास्त्रातील महत्वाचे शोध, रासायनिक संयुगांची व्यावहारिक नावे, रासायनिक सूत्रे, संमिश्रे, त्यांचे संघटन, उपयोग, महत्वाची अभिकारके आणि मिश्रणे, रसायनशास्त्राच्या विविध शाखा, रसायनशास्त्रातील काही महत्वाची तथ्ये. ठीक आहे, आणि इथं आपला केमिस्ट्री सेक्शन संपतो आणि खाली तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न पण दिलेले आहेत जसं की तुम्हाला बायोलॉजीसाठी दिले होते. ठीक आहे, ओके, क्लिअर. 248 पेजेस झाले. इथं पुस्तक खूप मोठं आहे पण कंटेंट तुमचं इथं खूप भारी दिलेलं आहे. एकच मिनिट थांबा. बघा, याच्यामध्ये पण खूप सारे सेक्शन केलेले आहेत त्यांनी. बघा, भौतिक शास्त्रामध्ये जर बघितलं तर पहिला टॉपिक आहे जो तुम्हाला तुमच्या न्यूमेरिकल्स मध्ये पण उपयोगी पडेल आणि कॉन्सेप्ट साठी पण उपयोगी पडेल. ठीक आहे, सामान्य भौतिकशास्त्र, जनरल फिजिक्स, जसं तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री वेगळं वेगळं करून दिलं होतं ना, तसंच दिलेलं आहे. इथे जर तुम्ही बघितलं जनरल फिजिक्स मध्ये तुम्हाला राशी, मोजणी आणि त्रुटी, मोजणीची एकक, मूलभूत एकक, पूरक एकक, साधित एकके असतील, 10चे विविध घातांक, लांबी, अंतराची एकक, वस्तुमानाचे एकक, क्षेत्रफळ, वेग, काळ एकक याच्यावरती क्वेश्चन कायम असतो. आकारमान, भौतिक राशी, मितीय सूत्रे असतील, मापनातील त्रुटी असतील तर महत्वाचा घटक आहे पहिला. आणि असे छान तुम्हाला इमेजेस पण इथं दिलेले आहेत. ठीक आहे, ओके. गती आणि तिचे गुणधर्म सगळ्यांनाच माहित असतं. हे गती, मुक्त पतन गती, गतीचे आलेखी प्रतिरूपण आहे, मितीय गती असेल, हे सगळे नियम वगैरे तुम्हाला इथं विचारले जातात. संकल्पनेमध्ये तुम्हाला न्यूटनचे गतीचे नियम, रेषीय संवेग, आवेग, 4 प्रकारच्या अन्योन्य क्रियांची आपापसातील तुलना कधी विचारलं नाही पण विचारलं जाऊ शकतं. न्यूटनचा लॉ तुम्हाला असं छानपैकी त्यांनी इथं ड्रॉ करून दिलेला आहे. संतुलित असंतुलित घर्षणयुक्त बल असेल, अभिकेंद्रकीय बल असेल, वस्तुमान केंद्र आहे, अपकेंद्रकीय आहे. तर या सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या या पुस्तकामधून कव्हर होतात. जे सगळं कंटेंट एनसीईआरटीचं आहे, आपल्याकडून जे वाचून होणार नव्हतं ते या पुस्तकामुळे डेफिनेटली होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणीय संवेगावरती क्वेश्चन आहे, पदार्थांचा समतोल, घूर्णन गती असेल, त्याच्यानंतर जडत्वाबद्दलची कॉन्सेप्ट असतील तर हा भाग तुमचा या पुस्तकातून व्यवस्थित कव्हर होतोय मराठीमध्ये. ठीक आहे. कार्य, शक्ती आणि ऊर्जा क्वेश्चन विचारले जातात. याच्यामध्ये कार्य, शक्ती, ऊर्जा, आईन्स्टाईनचा समतुल्यता संबंध, ऊर्जा रूपांतर आणि संबंधित उपकरणे, ऊर्जेचे स्रोत, इंधन, पारंपरिक ऊर्जा स्रोत असतील, अपारंपरिक असतील, जैव वस्तुमान. क्वेश्चन पारंपरिक आणि अपारंपरिक वरती तर क्वेश्चन विचारलेत बघा. अन्य ऊर्जा स्रोतांवरती पुढच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, ओके. गुरुत्वाकर्षण आणि गुरुत्व न्यूमेरिकल सोडवण्यासाठी पण ही कॉन्सेप्ट आपल्याला तयार असली पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर द्रव्याचे गुणधर्म आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पृष्ठताण, त्याच्यानंतर स्पर्श कोन, प्रयुक्त दाब, घनता, इलास्टिसिटी असेल, पास्कलचा नियम असेल, दाबाचं एकक असेल, तरंगणे, स्पर्श कोन असेल, विषंदिता असेल तर याच्यावरती क्वेश्चन विचारतात. पण हे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन राहतात जे सगळ्यांना येत नाहीत. पण जर तुम्ही पुस्तक जर वापरलं व्यवस्थित तर तुम्हालाही हे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट तुम्हाला सरळ आवर्त गती, याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही टॉपिक जो आपण म्हणतो की नाही तो दोन्ही टॉपिक याच्यामध्ये येतो बघा. सरळ आवर्त गती याच्यामध्ये
ध्वनी, आवर्ती गती आणि दोलन गती. ठीक आहे. तरंग गतीवरती क्वेश्चन आहेत, सोनार वरती क्वेश्चन आहेत, ध्वनीची चाल असेल याच्यावरती क्वेश्चन आहेत, संगीत ध्वनी याच्यामध्ये तुम्हाला ध्वनी तरंगाचे गुणधर्म, मुक्त कंपन असेल, विवर्तन असेल, सस्पंदन असेल, वातस्तंभ असतील, ऑर्गन नलिकांची कंपने असतील, कायम याच्यावरती आयोगाचे म्हणजे साऊंड हा टॉपिकच आयोगाचा आवडता राहिलेला आहे हे प्रत्येकाला माहित असतं. ठीक आहे. ध्वनीविषयक डॉपलरचा परिणाम क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं थर्मल फिजिक्स दिलेला आहे, थर्मोडायनामिक्स. राज्यसेवेला क्वेश्चन खूप आलेले आहेत बघा याच्यावरती. उष्णतेचा परिणाम असेल, तापमिती असेल किंवा स्थायू वायूंचे औष्णिक प्रसरण असेल. ठीक आहे. उपयोजनावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा घटक इथं दिलेला आहे उष्णतेचं पारेषण. ठीक आहे. पण त्याच्या आधी उष्णता टॉपिक मध्ये तुम्हाला द्रव्याच्या प्रसरणाशी संबंधित उपयोजन, महत्वाच्या पदार्थांची उष्माधारकता, वायूची विशिष्ट उष्माधारकता, ग्रॅम रेणू उष्माधारकता, न्यूमेरिकल साठी या सगळ्या संकल्पना उपयोगी पडतात. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे उष्णतेचं पारेषण. उष्णतेच्या पारेषणामध्ये तुम्हाला वहन, अभिसरण आणि प्रारण, कन्व्हेक्शन वरती क्वेश्चन होता, रेडिएशन वरती क्वेश्चन होता, राज्यसेवा पूर्व परीक्षा. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला नेक्स्ट बघा उष्णतेच्या पारेषणाचे दैनंदिन जीवनातील उपयोजन. तर याला म्हणतात आपण जे अभ्यास करतो ना डे टू डे लाईफ मध्ये त्याचं कनेक्शन जोडणं. ठीक आहे. म्हणजे विज्ञान हा विषयच असा आहे की आपण हे केलंच पाहिजे. ठीक आहे. ओके. तर इथं बघा उष्णतेच्या पारेषणाची उपयुक्तता आणि उपयोजन, अभिसरणाची उपयुक्तता आणि उपयोजन, प्रारणांची उपयुक्तता आणि उपयोजन. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर वायूविषयक गतिज सिद्धांत आहे, उष्मागतिकी. याच्यामध्ये तुम्हाला उष्मागतिकी प्रक्रिया असतील याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत, पण ऑप्टिक्स म्हणजे प्रकाशिकीवरती क्वेश्चन विचारले जातात. याच्यामध्ये तुम्हाला प्रकाश, विविध माध्यमातील प्रकाशाच्या चालीचं मूल्य असेल, ग्रहण असेल, प्रकाशाचं परावर्तन, आरसा, प्रतिमा निर्मिती प्रकार, अपवर्तन, अपवर्तनाचे नियम, हे सगळं कंटेंट कॉमन आहे. पण याच्यामध्ये ऍडव्हान्स कंटेंट जे सरांनी दिलेलं आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ओके. प्रकाशाचं पूर्ण आंतरिक परावरण, इंद्रधनुष्य कसं बनतं वगैरे आयोगाचे क्वेश्चन थोडेसे आठवून बघा. ठीक आहे. ओके. क्लिअर. काही महत्वाच्या पदार्थांचे क्रांतिक कोण असतील, त्याच्यानंतर भिंगाद्वारे होणारे प्रकाशाचे अपवर्तन असेल, त्याच्यानंतर भिंगाची शक्ती असेल, अपस्करण असेल. बरोबर. इंद्रधनुष्य इथे तुम्हाला दिलेलंच. प्रायमरी, सेकंडरी, पूरक, कलर आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर प्रकाश तरंगाचं व्यतिकरण याच्यावरती क्वेश्चन आहेत. प्रकाशाचं विवर्तन, प्रकाश तरंगाचं ध्रुवन, विकिरण, मानवी डोळा असेल याच्यावरती क्वेश्चन आहेत की नाही मानवी डोळ्यावरती, कॅमेरा याच्यावरती जास्त क्वेश्चन आहेत. प्रकाशाची उपकरणं, सूक्ष्मदर्शी वगैरे याच्यावरती जास्त विचारत नाहीत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम मध्ये विद्युत प्रभार असेल, विद्युत स्थितिकीची SI एकके असतील, धारा विद्युत असेल, विद्युत धारेचा परिणाम असेल याच्यावरती क्वेश्चन राहतात. चुंबकीय परिणाम, रासायनिक परिणाम, औष्णिक परिणाम असतील. त्याच्यानंतर चुंबकत्व याच्यामध्ये तुम्हाला आधुनिक भौतिकशास्त्र, ऍटॉमिक आणि न्यूक्लिअर फिजिक्स हा भाग पण सरांनी सेपरेट दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे किरणोत्सारी किरणांचे गुणधर्म आहेत ना, अल्फा, बीटा आणि गॅमा, हा आयोगाचा फार आवडता पॉइंट आहे बघा. किरणोत्सारी समजतं म्हणजे ऍटॉमिक न्यूक्लिअर फिजिक्स वरती क्वेश्चन असतात म्हणजे असतातच. ठीक आहे. ओके. क्लिअर. रेडिओ तरंग असेल, वारंवारता असेल, त्याच्यानंतर संचारण वारंवारता पट्टा असेल याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे बराचसा भाग तर तुम्हाला स्किप करून चालणारच नाही इथं. त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स याच्यावरती क्वेश्चन आहेत का बघूया आपण. थोडस सांगते मी तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन आहेत का. आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे कधी तर क्वेश्चन विचारला जातो. वैज्ञानिक उपकरणे, भौतिक म्हणजे हे जे जीके कंटेंट आहे ना, हे जे संशोधकर्ते असतील, काही महत्वाचे भौतिक शास्त्रज्ञ, त्यांचे लक्षणीय योगदान वगैरे असेल तर याच्यावरती क्वेश्चन राहतात. ठीक आहे. ओके. क्लिअर. आणि पुढे तुम्हाला दिलेले आहेत वस्तुनिष्ठ प्रश्न. खगोलशास्त्र आणि अवकाशशास्त्र पण त्यांनी इथे इन्क्लूड केलेलं आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला खगोलशास्त्राचा विकास, विश्व खगोलशास्त्र, दीर्घिका, तारे, ताऱ्यांची अंतरे असतील, सूर्यमाला असेल,
तर हे विद्यार्थी स्किप करतात, स्किप करू नका. अवकाशशास्त्र असेल, संगणक आहे, त्याचे उपयोजन आपल्याला प्रिलियमला विचारलं जात नाही, लक्षात ठेवा. मेलसाठी तुम्ही करू शकता, प्रिलियमला विचारलं जात नाही. आणि आपला फिजिक्स सेक्शन इथं संपतो. टोटल 500 पेजेसचं हे पुस्तक आहे. किती पेजेसचं आहे? 500 पेजेसचं पुस्तक आहे. विचार करा, NCERT ची पुस्तकं घ्यायची, डाउनलोड करायची, विकत आणायची, मग ते वाचायचं, मग ते समजत नाही, मग ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं, मग कुठेतरी चुकतं, महत्वाचं काय. त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे, टाइम न वाया घालवता पुस्तक वापरा. विज्ञानामध्ये खूप चांगले मार्क घ्या. विज्ञान आणि गणित हे 2 असे विषय आहेत की ज्याच्याशिवाय आपण प्रिलियम क्रॅक करू शकत नाही, लक्षात ठेवा. बऱ्याच विद्यार्थ्यांचा ग्रह आहे की आम्ही टॉपर्स लोकांचे इंटरव्ह्यू ऐकलेत की मला विज्ञानमध्ये 0 मार्क होते तरी माझी प्रिलियम क्रॅक झाली. ऐकलं तर हे थोडस खरं वाटत नाही, पण विज्ञान विषय स्किप करू नका. आणि एवढं चांगलं पुस्तक तुमच्या समोर आहे, पुस्तक नक्की वापरा. हा जो बुक रिव्ह्यू होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुस्तक मागवताना जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे डाऊट आहेत ते विचारू शकता. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.